ए राजा बाबू जरा, तुम्ही कोण भाई? आपण अच्छा अच्छा, ठीक या, ठीक आहे, चालू आहे. हे कुणी टाकेल सांगितलं टाकायला? माने साहेब कोण आहेत? माने साहेब कोण आहेत? शिंदे मॅडम. इथं लावा ना 2 मिनिटं, माहीत पडू द्या. हे डम्पिंग ग्राउंड झालंय, कळेल ना. अशीच राहू दे गाडी. ये कुठून आणलाय माल? हे डंपिंग है माती, किधर से लाया ये? 156 वॉर्ड से या, इथं या. 156 वॉर्ड से इधर डालने कौन बोला? बीएमसी कौन बोला? शिंदे मैडम. हाँ शिंदे मैडम. शिंदे मैडम इधर रोड पे डालने बोला? हाँ, ये जीपीसी वापस उठा लेता है. नहीं, लेकिन इधर डालने का कुछ परमिशन है क्या? और आते 156 से और डालते 157 में, मतलब संघर्ष नगर का पब्लिक को डंपिंग ग्राउंड बना देने का क्या? इसे प्रश्न. हाँ, नहीं पर कौन बोला आपको? उसको फोन लगाओ ना, शिंदे मैडम को फोन लगाओ ना. वो शिंदे मैडम को फोन लगाओ. जय महाराष्ट्र. मी महेंद्र भानुशाली, मनसे विभाग अध्यक्ष, चांदिवली विधानसभा. सध्या मी 157 वॉर्ड संघर्ष नगर मध्ये आहे. आपण बघू शकता इथे पूर्ण फुटपाथवर इथं माती टाकलेली आहे बघा. रॅबिट पूर्ण गोण्या भरून भरून हे दाखवा या. हे इथे हे बघा, हे बृहन्मुंबई महानगरपालिका ही गाडी नंबर आहे आणि पूर्ण फुटपाथवर माती 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 करून टाकलंय. आता मला सांगा, हे अधिकार यांना कुणी दिलाय की फुटपाथवर माती टाकायचा अधिकार यांना दिला कुणी? हे इथं अशा माती ठीक करतात आणि आमचे नगरसेवक मस्के साहेब बिचारे रोज असे फुटपाथवर. आता ही माती टाकायचा का लावत नाही? नहीं, लेकिन इधर डालने को अपने संघर्ष ये लाते 156 में से, 100 वार्ड क्रमांक 156 में से लाने का नहीं सुनते ना. तो वही बोला. हाँ, लगाओ तुम शिंदे मैडम को. वही बोल रहा हूँ ना, मस्के साहब इधर रोज खड़े रहते, कचरा साफ करते. और उनको एक है डंपिंग ग्राउंड है. संघर्ष नगर की जनता है, आज इतना डाला है, कल पूरा फुटपाथ भर देंगे. फोन लाओ राजा. नाही उचलत, लावत राहा, लगाओ फोन. शिंदे मैडम कोण है मालूम पड़ना चाहिए ना. मालूम पड़ना चाहिए. ऑलरेडी मना किया गया है, कचरा मत डालो. ये पूरा डंपिंग ग्राउंड फुटपाथ चलने के लिए. हाँ, ये पूरा डंपिंग ग्राउंड इधर चढ़, असं दाखव जरा काय चालू है काम. ये किधर से निकला है? मट्टी कहाँ से निकला है? इधर किधर से भरा है मट्टी? मतलब काय का मट्टी है ये अपना अभी ऊपर तो कैसा पड़ा है, कहीं में मतलब पड़ा रहता ना सर, तो वो सफा करते. अच्छा, हो गया. फोन लगा मैडम को, वापस लगा, फिर से लगा. फिर से लगा. सबको लगा फोन. आपण संघर्ष नगर मध्ये राहताय ना. मी तेच विचारलं, आलं पहिले आलं विचारलं मी सांगितलं टाकायला. अशा माती टाकतायत. संघर्ष नगरची जनता झोपली आहे का? हे मस्के साहेबांचे माणूस आहेत, किती मेहनत करणार बिचारे. मस्के साहेबांचे माणूस आहेत ते. हॅलो मॅडम, महेंद्र भानुशाली बोलतोय, मनसे विभाग अध्यक्ष. मतलब हे संघर्ष नगरला डम्पिंग ग्राउंड बनवायचं असं ठरवलंय का महानगरपालिकेने? हा हा, असं ठरवलंय ना. आता हे जे कचरा आलाय ना 156 मधनं आलाय इथे. मॅडम 156 मधना जो टेम्पो आलाय, एक मिनिट, जो टेम्पो आलाय तो सांगतोय मी 156 मधना. किधर से भरा 156 में? हाँ, हॅलो, ते लॉकशीट दाखव. हा, मी महेंद्र भानुशाली बोलतोय मॅडम. तो ड्रायव्हर नाही तुमचा, मी महेंद्र भानुशाली आहे. नाही, पहिला माझ्याशी बोला मॅडम. इथं कसं आहे, अहो मी
मी काय म्हणलं आता हो हा लॉकशीट घेऊन आलाय, बरोबर आहे. हे बघा हे लॉकशीट आहे, प्रभाग क्रमांक 156. इथं पाठी लिहिलंय प्रभाग क्रमांक 156 आणि इथं कुणाची सही नाही, कुठल्याही अधिकारीची सही नाही. LM स्वरूपा एंटरप्राइजेस कुणाची ना जेओची सही आहे ना कुठल्या एईची सही आहे, काहीच नाहीये. याला अधिकार कोणी दिलं इथं माती टाकायलाही? हा तुम्ही सांगितलंय? तुम्हाला कोणी अधिकार दिला की फुटपाथवर टाकायला सांगायचं? कोण सांगितलं? कोणी सांगितलं? मला त्याचं नाव सांगा ना मॅडम. कोणी सांगितलं तुम्हाला की संघर्षनगरच्या फुटपाथवर डम्पिंग ग्राउंड करा? हे कोणी सांगितलंय? मॅडम मी काय म्हणतोय, प्रत्येक वॉर्डचा कचरा टेम्पो भरून जिथं टाकायचं तिथं टाकायचं ना. हे इथं काय सिस्टम आहे? मला माहित नाही कुठं टाकायचं, ते तुमचा विषय आहे. तुम्ही अधिकारी आहे, माझा विषय नाहीये, तुमचा विषय आहे. पण इथं टाकायला 156चा कचरा इथं टाकायला कोणी सांगितलं? तुम्ही कोण सांगणार आहे? मॅडम हे लॉकशीटच्या पाठीमागे लिहिलंय 156. हा हे घे. ते फक्त आहे ना झोल पाणी आहे. कार बनाते तो भी खाली करके निकल रहा ना नार में नार में किधर से भरा? नार में 157 है ना मैडम? किधर से भरा? नार में किधर लिखा है? कहाँ से माल भरा है तू? किधर है? इसके ऊपर सिग्नेचर किसका है? इसके ऊपर सिग्नेचर किसका है? हाँ क्या कोई भी अधिकारी बोलेगा किधर भी मट्टी खाली करो? हाँ काहीच नाही. जरा फोटो काढा आणि पोलिसांना बोलवा. ती गाडी आहे त्यांना बोलवा, पोलिसांच्या गाडीला लावून बोलून या जरा तिकडनं, बोलून या त्यांना इथे. हा मी तेच सांगतोय ना, ते मस्के साहेब इकडे उभे राहून साफ करतात आणि हे लोक इथं भरतात. हे बघा ना, पूर्ण माती खाली केली आहे यांनी. आणि मॅडम सांगते मी सांगितलंय. मालक आहेत का इकडचे अधिकारी? तेच विचारलं पहिला आल्याला मी विचारलं. अहो तुम्ही बघितलं ना, लक्ष दिलं ना, डंपिंग ग्राउंड होणार. तुम्हाला माहित नाही? मैं क्या बोला, तुमको इधर डालने का अधिकार कौन दिया? मेरे को राइटिंग में दिखाओ, मेरे को राइटिंग में दिखाओ. बोलवा मॅडमला. फक्त बीएमसी ने बोला वो मैडम के इधर की मालिक है क्या? हाँ और ये टेम्पो जिधर से भरा वो पूरा माल भर भर के अभी किधर खाली करेगा ये उठा के? हाँ कितना दिन से पड़ा इधर पे? किती दिवस झाले माती आहे इथे? हे सगळे आत्ताचं नाही, कमीत कमी 4-5 दिवस झाले असतील. काय म्हणता तुम्ही? कितना दिन से डाल रहा इधर? फिर हा 5-7 दिवस झाले टाकलाय. काय नाही उतरत का नाही मॅडम? ठीक आहे ना, कॉल यांना नाही दिला तर यांनी आला पाहिजे ना. गाडी पुढे गेलं काय स्टॅम्प नाही, कुछ भी नाही. हा काहीच नाही स्टॅम्प नाही. मॅडम हा टेम्पो आहे आणि या फुटपाथवर माती टाकतोय. त्याचं म्हणणं आहे मला बीएमसीची मॅडमनी सांगितलं रस्त्यावर टाकायचं. शिंदे मॅडम म्हणून कोण आहे? माझं म्हणणं असं आहे की शिंदे मॅडमला कुणी अधिकार दिलाय की नहार मधनं माती काढायची आणि इथं टाकायचं? आता हा डिंग नहार मध्ये केलं तर चालेल का? मॅडम हे बघा, हा बघा मॅडम हे बघा, कुठला स्टॅम्प नाही, कुठल्या अधिकारीची सही नाही. बरोबर आहे, पोलीस स्टेशनला दाखवूया. हे काय करतायत? एकदम अंधार खाताय. कोण सांगायला काय तयार नाही इथे. आणि हे बघा पूर्ण माती. इथं तुम्ही फक्त नजर मारा. हे चालायला फुटपाथ आहे की कशासाठी आहे? मध्ये साफ करून गेलं. आणि ते मॅडमचा असं आहे की मी सांगितलं. अरे तुम्ही कोण आहे सांगणार आहे की फुटपाथवर टाका म्हणून? त्यांना कोणी अधिकार दिला इथं फुटपाथवर टाकायला सांगायचं? हे मॅडम तुम्ही ठेवाय.
हे लॉकशीट आहे त्याची, काहीच कुणाचं सही नाही, काहीच नाही, बघून घ्या. फक्त असंच लिहून आलाय पाठीमागे. ठीक आहे, 156 ऍड्रेस चुकला असेल, पण माझं म्हणणं आहे की फुटपाथवर सांगायला अधिकार कोणी दिलाय? आपण पोलीस स्टेशनला या, पोलीस स्टेशनला बोलूया. नाही चला, चल रे. हे तुमच्याकडे ठेवा मॅडम. गाडी किती गाडी सीधा लगा, मी पण येतोय. चला, जिथं बघा तिथं डम्पिंग ग्राउंड, जिथं बघा तिथं डम्पिंग ग्राउंड. आता हा म्हणतोय आम्ही नारमधनं उचललं. ठीक आहे, नारमधनं उचललं असेल तर काय संगमनगरची जनता यासाठी आहे का त्यांच्यावर डंप करायचं? गरीब लोक आहे म्हणजे काय त्यांना एवढी माहित नसते असं आहे ना? मॅडम हे गाडीचे पण पेपर चेक करा. हा, हे पोलीस स्टेशनला घेऊन जाय. बस एकच बस दाखव, हे पूर्ण दाखव. आता हे रिक्षा निघाली तर दिसू दे. हा फुटपाथ आहे आमच्या चांदिवली विधानसभेचा, संघर्षनगरचा. आज मला वाटतं तो स्वतः सांगतोय की मी 5-10 दिवसापासून टाकतोय इथे माती. 48 तासाच्या आत कुठूनही उचलायचं आहे, जरी डिसल्टिंग असेल, व्हॉट एव्हर जे असेल ते. 8 दिवस झाले तो टाकतोय इथे. पूर्ण माती भरून टाकली. आता आम्ही आलो नसतो तर मला वाटतं शेवटपर्यंत घेऊन जातील हे लोक. आता मॅडम घेऊन जातात पोलीस स्टेशनला आणि आम्ही पण पोलीस स्टेशनला जातोय. पण हे चांदिवली विधानसभेमध्ये चालणार नाही. लोकांना त्रास देऊन आम्ही सहन करणार नाही. त्यांना वाटत असेल संघर्षनगरची जनता जिंकलेली आहे, तर असं नाही आहे. संघर्षनगरच्या जनतेनेच कॉल केला आणि इथं बोलवलं. ही परिस्थिती आहे बघा. एकतर चालायला जागा नाही, फुटपाथ मोकळे नाहीत. एवढी जागा मोकळी होती तिथं पण डंप करतायत. म्हणजे यांना जिथं जागा मोकळी दिसेल तिथं माती टाका, तिथं कचरा टाका आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांचे पैसे वाचवत राहा. हे काम करते SWL. चला जाऊया पोलीस स्टेशनला. बात करू ना आपण. कौन है? प्रधान साहब, कौन है प्रधान है? शेखर भाई साहब, काय के लिए बात करने का इससे? आपसे बात करनी है. क्यों करने का मेरे को बताओ. पता नहीं सर, क्यों करने का? कौन है सुपरवाइजर? लगाओ फोन, लगा. व्हाट्सएप पे क्यों बात करने का? डायरेक्ट करना बात. नंबर भेजे ना सर, वो इसको सेव करा रहा हूँ. ना प्रधान साहेब आपण करते ना बात. आहे ना. इधर हो. ए भाई, तू पुलिस स्टेशन में गाड़ी ले फटाफट. बैठ तू, चल. प्रशांत तू बस, मैं पुलिस स्टेशन में बात कर रहा हूँ. हाँ, इससे बात भी कराने का नहीं कि मेरे को मट्टी साफ करके तो मेरे को मालूम नहीं.